Good morning friends, good morning students. Now in today's lecture we are going to start new chapter of the organic chemistry, and that chapter is very simple and important one also, and that is the study of amines. As we know that the compound which contains carbon skeleton, which contains carbon chain, carbon backbone, which consist of covalently bonded carbon are called organic compounds. ज्या कंपाउंड मध्ये स्केलेटन कार्बनचं असतं, चेन कार्बनची असते, बॅकबोन कार्बनचं असतं, स्ट्रक्चर मध्ये कार्बन ची रिंग किंवा चेन असते, अशा कोव्हॅलंट बॉन्ड असलेला कार्बन जिथं आहे अशा कंपाउंडला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाउंड. ऑर्गॅनिक कंपाउंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आहे. क्लास ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड, फॉर एक्झाम्पल अल्किल हलाइड, अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स, बेन्झीन अँड इट्स अॅनालॉग्स, अल्कोहोल, फिनॉल, इथर, कार्बॉक्झिलिक ॲसिड, अल्डिहाइड, कीटोन्स, अमाइन्स, ॲसिड अनहाइड्राइड, ॲसिड हलाइड, ॲसिड अमाइड एक्सेट्रा. त्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड आहेत त्यातला एक विशेष क्लास आहे अमाइन्स. आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये 11वीला अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स होतं, कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन. मग आता 12वीला गेल्यानंतर आपल्या सिलेबस मध्ये जे काही ऑर्गॅनिक कंपाउंड आहे त्यांच्याकडे कार्बन हायड्रोजन तर आहेच, अल्किल हलाइड कडे त्याच्या व्यतिरिक्त हॅलोजन पण आहे. अल्कोहोल, फिनॉल, इथर कडे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. अल्डिहाइड, कीटोन, कार्बॉक्झिलिक ॲसिड, इस्टर कडे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे. फक्त अमाइनच असा क्लास आपल्याला स्टडी करायचा आहे ज्यांच्याकडे नायट्रोजन सुद्धा आहे. आणि विशेष गोष्ट अशी आहे की सगळे अमाइन्स हे नेचरनं बेसिक आहेत. म्हणजे त्यांचं जर ॲक्वियस सोल्युशन बनवलं आणि लिटमस पेपर जर डीप केला तर रेड लिटमस टर्न्स इनटू ब्ल्यू. दे आर बेसिक इन नेचर. लाल लिटमस जर ॲक्वियस सोल्युशन मध्ये, अमाइन्सच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये जर लाल लिटमस पेपर डीप केला तर तो कन्व्हर्ट होणार ब्ल्यू कलर मध्ये. त्याला बेसिक म्हणतात. आणि म्हणून अमाइन्सचं विशेष काय की अमाइन्स ऑर्गॅनिक कंपाउंड आहेत पण नायट्रोजन असलेले आहेत. म्हणून नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाउंड म्हणूया, नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाउंड्स म्हणूया. आणि विच आर बेसिक इन नेचर. डेफिनेशन झाली तयार. सांगा काय म्हणणार अमाइन्स कोणाला म्हणणार? तर अगदी सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर अमाइन्स आर नायट्रोजिनस. या शब्दावरून काय कळेल तुम्हाला? अमाइन्स आर नायट्रोजिनस म्हणजे अमाइन्स कंटेन्स नायट्रोजन. ऑर्गॅनिक वरून तुम्हाला काय कळेल की स्केलेटन इज मेड अप ऑफ कार्बन, बॅकबोन, चेन, रिंग जे काही असेल ते कार्बनचं आहे आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, ती सॅटिस्फाय करण्यासाठी त्याला काही हायड्रोजन जोडलेले असतील. पण सगळ्यात महत्वाचं स्केलेटन जरी कार्बनचं असलं तरी नायट्रोजिनस कंपाउंड आहे. अमाइन्स आर नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाउंड्स which are basic in nature. नेचर न ते कशी आहेत? बेसिक आहेत. अमाइन्स आर नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर बेसिक इन नेचर. सगळ्यात महत्वाचं हे जे अमाइन्स आहे ना, हे तुम्हाला दे म्हणजे कोण? अमाइन्स. दे आर फाउंड इन द स्ट्रक्चर ऑफ, हे तुम्हाला सापडतील, अमाइन्स तुम्हाला सापडतील कुणाच्या स्ट्रक्चर मध्ये? स्ट्रक्चर ऑफ सम प्रोटीन्स, प्रोटीन्सच्या स्ट्रक्चर मध्ये, स्ट्रक्चर ऑफ विटॅमिन्स, स्ट्रक्चर ऑफ विटॅमिन्स, स्ट्रक्चर्स ऑफ हार्मोन्स तिथे सापडतील. आणि सगळ्यात महत्वाचं अँड सम काही प्लांट प्रोडक्ट्स, काही झाडांपासून मिळणारे प्रोडक्ट्स लाईक निकोटीन. निकोटीन
सारख्या पदार्थामध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, निकोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये, प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये, विटॅमिनच्या स्ट्रक्चरमध्ये, हार्मोनच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला अमाइन्स फंक्शनल ग्रुप सापडेल. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला दाखवणार आहे की अमाइन्स नक्की कोण आहे. ओके. अमाइन्स नक्की कोण आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला एक साधा सोपा टॉपिक आधी समजून घ्यावा लागेल की हे बघा, सगळ्यांनाच माहिती आहे नायट्रोजन ची व्हॅलन्सी किती असते? 3. नायट्रोजन इज ट्रायव्हॅलंट. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे. नायट्रोजननी एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन बरोबर शेअर केला, दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजन बरोबर शेअर केला, तिसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजन बरोबर शेअर केला. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर अगदी बेसिक पासून सांगतो. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे मित्रांनो? नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. प्रोटॉन 7, इलेक्ट्रॉन 7. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये, व्हॅलन्स शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 5. त्या 5पैकी एक इलेक्ट्रॉन इथे शेअर केला, 5तला दुसरा इलेक्ट्रॉन इथं शेअर केला, 5तला तिसरा इलेक्ट्रॉन इथं शेअर केला, 5तले 3च इलेक्ट्रॉन शेअर केले, 2 शेअर नाही केले, पण तरी ऑक्टेट मात्र पूर्ण झालं. कसं? आता इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत शेअर्ड, बॉन्ड दाखवला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2, इथे 2, 6 आणि 2 8. 8 इलेक्ट्रॉन्स आहे अमोनियातल्या नायट्रोजनकडे. इट हॅज कम्प्लिटेड इट्स ऑक्टेट. पण या इथे जे 2 इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतात बॉन्डिंग पेअर, बॉन्डिंग पेअर, बॉन्डिंग पेअर, याला म्हणतात नॉन बॉन्डिंग पेअर. शेअर्ड पेअर, शेअर्ड पेअर, शेअर्ड पेअर, अनशेअर्ड पेअर. म्हणून नायट्रोजनला बॉन्ड 3, व्हॅलन्सी 3, पण लोन पेअर 1. आणि याच लोन पेअरमुळे इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. कारण हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये एंगेज आहेत, हे 2 बॉन्डिंग मध्ये एंगेज आहेत, हे पण 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये एंगेज आहेत, पण हे 2 इलेक्ट्रॉन अजून बॉन्डिंग मध्ये एंगेज नसल्यामुळे ते डोनेशनला अवेलेबल आहेत. अँड द स्पेसिस विच कॅन डोनेट अ इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस बेस. आणि म्हणून हा जो अमोनिया आहे, ज्या अमोनियाकडे म्हणजेच NH3 कडे एक नायट्रोजन आहे, त्याच्याकडे एक लोन पेअर आहे, इट इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, दॅट इज लेविस बेस. अमोनिया स्वतःच बेसिक आहे. ओके, नो प्रॉब्लेम सर. अमोनिया तर कळाला. पुढे जर अमोनिया कळाला असेल तर अतिशय सोपी गोष्ट तुमच्यासाठी इथे शिल्लक आहे, जी मी आता तुम्हाला दाखवतोय. बघा मी काय केलं, नायट्रोजन जो होता तो तसाच आहे मित्रांनो. नायट्रोजनला 3 हायड्रोजन जोडलेले होते, त्यातले मी 2 हायड्रोजन तसेच ठेवले. लोन पेअरला तर हात लावायचा काही प्रश्नच येत नाही, फक्त मी एक हायड्रोजन रिप्लेस केला. अगदी डेफिनेशन सुद्धा मी जसं बोलतोय तशीच तयार करायची. काय केलं, तुमच्या डोळ्यासमोर रिप्लेस केला. कुणाला? हायड्रोजनला. कुणाचा हायड्रोजन? अमोनियाचा. काय शिल्लक राहिलं? NH2. नायट्रोजनचा एक बॉन्ड इनकम्प्लीट आहे, एक व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे. याला असं वाचायचं मोनोव्हॅलंट. मोनो म्हणजे एक व्हॅलन्सी असलेला NH2 ग्रुप. कंप्लीट नाही येतो, मोनोव्हॅलंट NH2 ग्रुप. आणि हा जो मोनोव्हॅलंट NH2 ग्रुप आहे याला म्हणतात अमिनो ग्रुप. या मोनोव्हॅलंट NH2 ग्रुपला काय म्हणायचं? अमिनो ग्रुप. अँड इट इज अ फंक्शनल ग्रुप. The group which function is called functional group. हा मोनोव्हॅलंट NH2 एक फंक्शनल ग्रुप आहे. आणि फंक्शनल ग्रुपला जर मी अल्किल ग्रुप जोडला तर एकच जोडता येईल. R is alkyl group. Monovalent NH2 is a functional group and RNH2 is a new compound. अमोनिया नाही येतो. अमोनिया सारखा नायट्रोजन किती आहे? एकच. बॉन्ड किती आहेत नायट्रोजनला? 3. लोन पेअर किती आहे? 1. इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे, हा पण लेविस बेस आहे. पण हा अमोनिया पासून बनवला. आणि पासून बनवला म्हणजे डिराईव्ह केला. डिराईव्ह केलेल्याला, तयार केलेल्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह. डिराईव्ह केला म्हणून हा डेरिव्हेटिव्ह आहे. कुणापासून बनवला? अमोनियापासून. देअरफॉर दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. ध्यानात घ्या, हा अमोनियापासून बनवलेला अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे. अमोनियापासून बनवलेला अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे. अमोनियापासून बनवलेला अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे. अरे समजतंय का?
हा अमोनियापासून बनवलेला अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह. आणि काय रिप्लेस केलं डेरिव्हेटिव्ह बनवण्यासाठी? हायड्रोजन. हायड्रोजनच रिप्लेस करायचा असतो नेहमी. मग क्लोरीन आणला का? मग क्लोरो डेरिव्हेटिव्ह म्हणा. NO2 आणला का? मग नायट्रो डेरिव्हेटिव्ह म्हणा. काय आणलं? अल्किल ग्रुप. मग याला अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया म्हणा. अमोनियाचा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे हा. आणि हा जो आहे अल्किल ग्रुप अँड फंक्शनल ग्रुप, यालाच म्हणतात अमाइन. तेव्हा अमाइन कोण असतात? अमोनियाचे अल्किल डेरिव्हेटिव्ह. शिवाय खास करून जर एकच हायड्रोजन रिप्लेस केला असेल तर फंक्शनल ग्रुप शिल्लक राहतो NH2. एकच हायड्रोजन रिप्लेस केला तर एकच अल्किल ग्रुप येणार. आणि एक अल्किल ग्रुप आला तर त्याला म्हणतात अल्किल अमाइन. अल्किल अमाइन. आणि हा अमोनियापासून बनवलेला अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह. अल्किल अमाइनचं विशेष असं आहे की इथे नायट्रोजनला किती कार्बन जोडलेत? एक. ज्या नायट्रोजनला एकच कार्बन जोडलेला असतो त्या नायट्रोजनचा टाईप प्रायमरी. याच्या अगोदर असं कधी शिकलेलं नाही आपण. द नायट्रोजन विच इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन इज कॉल्ड प्रायमरी नायट्रोजन. आणि प्रायमरी नायट्रोजन असल्यामुळं दिस इज प्रायमरी म्हणजे 1 डिग्री अमाइन. प्रायमरी अमाइन आहे ते. इट इज अ प्रायमरी अमाइन. यस, गेटिंग द पॉइंट? ओके. पण जर बघा, नीट ध्यानात घ्या, परंतु जर आपण हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजन मध्ये इथे काय होता H रिप्लेस केला, इथे काय होता H रिप्लेस केला, इथे काय होता H राहू दिला, लोन पेअर तर तशीच आहे. आता मी काय केलं? अमोनियाच्या 3 पैकी 2 हायड्रोजन रिप्लेस केले. 2 हायड्रोजन रिप्लेस केल्यामुळं याला मी कसं वाचणार? डाय व्हॅलंट. डाय म्हणजे 2, व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. इनकम्प्लीट इनबॅलन्स आहे. डाय व्हॅलंट NH. इथं मगाशी काय होतं? मगाशी होतं मोनोव्हॅलंट NH2. आता डायव्हॅलंट NH हा सुद्धा एक ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप विच फंक्शन्स. केमिकल प्रॉपर्टी डिसाइड करणारा, रिएक्शन मध्ये भाग घेणारा फंक्शनल ग्रुप. आणि या फंक्शनल ग्रुपला म्हणतात इमिनो फंक्शनल ग्रुप. मगाशी काय होतं? मोनोव्हॅलंट NH2 म्हणजे अमिनो, हा आहे इमिनो. आणि फंक्शनल ग्रुपला मला आता मात्र 2 अल्किल ग्रुप जोडावे लागतील. अल्किल ग्रुप अँड फंक्शनल ग्रुप पासून तयार झालं एक कंपाऊंड. आता हे अमोनिया नाहीये, अमोनिया पासून बनवलेलं अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे. परत एकदा, हा जसा डेरिव्हेटिव्ह आहे तसा हा पण डेरिव्हेटिव्ह आहे. डिराइव्ड फ्रॉम अमोनिया. डिराइव्ड फ्रॉम अमोनिया बाय रिप्लेसिंग ओनली 1 हायड्रोजन ऑफ अमोनिया, बाय रिप्लेसिंग 2 हायड्रोजन ऑफ अमोनिया, बाय 2 अल्किल ग्रुप्स. आणि मग अल्किल आणि अल्किल याचं नाव येणार डाय अल्किल. पण हा सुद्धा अमाइनच आहे. आणि ज्या अमाइन मध्ये नायट्रोजन इज बॉन्डेड टू 2 कार्बन इज अ सेकंडरी नायट्रोजन. आणि सेकंडरी नायट्रोजन आहे, देअरफॉर दिस इज अ सेकंडरी अमाइन. याला मला सेकंडरी अमाइन म्हणावं लागेल. इतकं सोपं आहे. जिथं तुम्हाला NH2 दिसेल ना ते प्रायमरी अमाइन आहे. जिथे तुम्हाला NH दिसेल ते सेकंडरी अमाइन आहे. ओके. अँड नेक्स्ट वन मित्रांनो, तिसरं, नायट्रोजनचा इथला हायड्रोजन रिप्लेस केला, इथला सुद्धा आणि हा सुद्धा. फक्त लोन पेअर जशी आहे तशीच. ऑल द 3 हायड्रोजन्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड. जे शिल्लक राहिलं त्याला म्हणायचं आहे ट्रायव्हॅलंट नायट्रोजन. ट्राय म्हणजे 3, व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. ट्रायव्हॅलंट नायट्रोजन. आणि ट्रायव्हॅलंट नायट्रोजन इज ऑल्सो फंक्शनल ग्रुप. ट्रायव्हॅलंट नायट्रोजन सुद्धा फंक्शनल ग्रुप आहे. ट्रायव्हॅलंट नायट्रोजन फंक्शनल ग्रुप आहे. याचं नाव आहे नायट्राइल. जसं इथे काय होतं? मोनोव्हॅलंट NH2 अमिनो, डायव्हॅलंट NH इमिनो, ट्रायव्हॅलंट N नायट्राइल. आणि या नायट्राइल फंक्शनल ग्रुपला जर अल्किल ग्रुप जोडले, 3 अल्किल ग्रुप जोडावे लागतील, तर हे सुद्धा काय तयार झालं? अमाइन. कुणापासून बनवलं? अमोनियापासून. हा सुद्धा कोण आहे? डेरिव्हेटिव्ह. कुणाचा? अमोनियाचा. कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? अल्किल डेरिव्हेटिव्ह. हा सुद्धा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. हा सुद्धा अल्किल पण डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. हा अल्किल डेरिव्हेटिव्ह पण ट्राय अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे.
याचं नाव काय येईल? याचं नाव येईल ट्राय अल्किल अमाइन, पण हा सुद्धा अमाइनच आहे. अँड नायट्रोजन इज बॉन्डेड टू 3 कार्बन, देअरफॉर टर्शरी कार्बन, अँड इट इज कॉल्ड टर्शरी अमाइन. दिस इज प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. फरक ध्यानात घ्या. इथे कार्बन प्रायमरी सेकंडरी टर्शरी नाहीये, हे पहिलं ध्यानात घ्या. इथला कार्बन प्रायमरी असो, सेकंडरी असो, टर्शरी असो, काही उपयोग नाही त्याचा. अगदी इथला कार्बन टर्शरी जरी असेल तरी हे अमाइन प्रायमरी आहे. हा कार्बन सेकंडरी जरी असेल तरी हे अमाइन प्रायमरी आहे. ज्याच्याकडं NH2 आहे ते प्रायमरी अमाइन, ज्याच्याकडे NH आहे ते सेकंडरी अमाइन, ज्याच्याकडे N आहे ते टर्शरी अमाइन. इतकं सोपं असतं. आणि मग तुम्ही अमाइनची डेफिनेशन काय लिहिणार? अमाइनची डेफिनेशन तुम्ही काय लिहिणार? तर मग अशी डेफिनेशन लिहावी लागेल. बघा इथेच बघून आपल्याला सांगता येईल. अमाइन्स आर, हे अमाइन्स आहेत. अमाइन्स आर अल्किल. बर, अल्किल डेरिव्हेटिव्ह आहेत. नायट्रो डेरिव्हेटिव्ह नाही, अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नाहीये, अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. किंवा हे झालं ॲलिफॅटिक ग्रुप अल्किल, ॲरोमॅटिक दिला तर अरिल. अल्किल और अरिल. अमाइन्स आर अल्किल और अरिल डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कुणाचे? अमोनियाचे. विच आर, अमाइन्स आर अल्किल किंवा अरिल डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अमोनिया विच आर ऑब्टेन्ड, मिळवलेत. विच आर ऑब्टेन्ड बाय, विच आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग वन और मोर. काय रिप्लेस केले? वन और मोर. हायड्रोजन रिप्लेस केले ॲटम्स. वन और मोर हायड्रोजन ॲटम्स कुणाचे? अमोनियाचे. कशानं? बाय सेम, म्हणजे तेवढेच, बाय सेम नंबर ऑफ अल्किल और अरिल ग्रुप्स. Amines are alkyl or aryl derivatives of ammonia which are obtained by replacing one or more hydrogen atom of ammonia by same number of alkyl or aryl groups. Yes? आणि सगळ्यात महत्त्वाचं, they are classified into primary, secondary, tertiary, 1 degree, 2 degree and 3 degree amines. आपण काय करूया बघा, एक टेबल तयार करतो मी. या टेबलमध्ये जर ते प्रायमरी अमाइन असेल, प्रायमरी अमाइन मीन्स 1 degree अमाइन, सेकंडरी अमाइन मीन्स 2 degree अमाइन, आणि टर्शरी अमाइन मीन्स 3 degree अमाइन. ओके, सगळ्यात पहिलं की इट इज प्रायमरी अमाइन, इट इज पहिला पॉइंट, it is a mono alkyl derivative of ammonia. Primary amine is a mono म्हणजे one alkyl group, mono alkyl derivative of ammonia. This is dialkyl derivative of ammonia, and tertiary amine is trialkyl or triaryl derivative of ammonia. अमोनिया मधल्या एका हायड्रोजन ऐवजी एक अल्किल ग्रुप, अमोनिया मधल्या 2 हायड्रोजन ऐवजी 2 अल्किल ग्रुप, अमोनिया मधल्या 3ही हायड्रोजन ऐवजी 3 अल्किल ग्रुप. ओके, सेकंड पॉइंट, फंक्शनल ग्रुप. एक हायड्रोजन रिप्लेस केला की काय शिल्लक राहील? NH3 चा NH2. 2 हायड्रोजन रिप्लेस केले तर शिल्लक राहील NH. 3ही हायड्रोजन जर गेले तर शिल्लक राहील N. नायट्रोजनला 3 बॉन्ड असतात म्हणून याला वाचायचं मोनोव्हॅलंट NH2, याला वाचायचं डायव्हॅलंट NH, आणि याला वाचायचं ट्रायव्हॅलंट N. हा आहे फंक्शनल ग्रुप त्या अमाइनचा. या फंक्शनल ग्रुपचं नाव काय आहे? याचं नाव आहे अमिनो फंक्शनल ग्रुप. अमिनो, याचं नाव आहे इमिनो फंक्शनल ग्रुप, याचं नाव आहे नायट्राइल फंक्शनल ग्रुप.
It is a nitrile functional group. Okay? Now representation. R is a alkyl group and NH2 is a functional group. RNH2. R is a alkyl group and NH is a functional group. R is a alkyl group and N is a functional group. Okay? RNH2 alkylamine. R2NH आणि R3N tertiary amine. मग भले कार्बन कसा का असे ना. Okay, no problem. Then next one example. CH3NH2 means methylamine. CH3NH2 is a primary amine. Then CH3NH3 means dimethylamine. It is a secondary amine कारण त्याच्याकडे NH आहे. आणि CH3 trimethylamine. It is a tertiary amine. Trimethylamine N आहे म्हणून tertiary amine. आता जनरल फॉर्म्युला बघूया आपण. जनरल फॉर्म्युला R म्हणजे अल्किल ग्रुप कडे जर N कार्बन असतील तर हायड्रोजन किती असतात तर 2n+1. CnH2n+1 म्हणजे R. CnH2n+1 NH2 माहिती नाही. C3H7 C2H5 CH3 C4H9 C5H11 NH2. जर 2 R असतील तर फॉर्म्युला असतो CnH2n+2 C2H6 C3H8 आणि पुढे NH. आणि जर 3 R असतील तर फॉर्म्युला असतो CnH2n+3n. पण जर तुम्ही नीट बघितलं तर हे जर दोन्ही H आत घेतले तर फॉर्म्युला होईल CnH2n+3n. हा H आत घेतला तर CnH2n+3n म्हणजे हाच. तेव्हा हा आणि हा फॉर्म्युला एकच आहे. हे तिन्ही फॉर्म्युले लिहिण्याची पद्धत वेगळी पण फॉर्म्युला सेम आहे. याचा अर्थ ऑल अमाइन्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दे कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. Thus they are isomers of each other. Primary amine, secondary amine, tertiary amine have same molecular formula but different structural formula. They are isomers. Iso means same, meros means part. They have same part, carbon, hydrogen, nitrogen. They are isomers of each other. Only their functional group is different, amino, imino, nitrile. Therefore they are functional isomers of each other. फक्त ते एकमेकाचे काय फंक्शनल आयसोमर्स आहे. फंक्शनल आयसोमर्स. दे आर फंक्शनल आयसोमर. का? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि त्या स्ट्रक्चर मध्ये काय वेगळं आहे तर फंक्शनल ग्रुपच वेगळा आहे. देअरफॉर दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. त्या तिघांना एकमेकाचे आपल्याला काय म्हणावे लागतील फंक्शनल आयसोमर्स. ओके, गेटिंग द पॉइंट. समजलं. आता मी तुम्हाला काही अमाइन्स दाखवतोय एक्झाम्पल म्हणून. यस, ध्यानात घ्या. बोर्डवरचं बघा एकदा. मला सांगा प्रायमरी अमाइनची डेफिनेशन काय येईल मग. प्रायमरी अमाइन्स आर मोनो अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसिंग ओनली वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया बाय वन अल्किल ग्रुप. सेकंडरी अमाइन्स आर dialkyl derivatives of ammonia which are obtained by replacing 2 hydrogen atoms of ammonia by 2 alkyl groups. Tertiary amines are trialkyl derivatives of ammonia which are obtained by replacing all the 3 hydrogens of ammonia by 3 alkyl groups. Okay? Yes sir. ज्याच्याकडे एकच अल्किल आहे मग तो कोणता असू द्या ते प्रायमरी अमाइन आहे. 2 अल्किल असेल तर सेकंडरी अमाइन आहे. 3 अल्किल असेल तर टर्शरी अमाइन आहे. नुसतं नावाचा उल्लेख केला तरी कळतं. बघा मिथिल अमाइन एकच अल्किल ग्रुप आहे प्रायमरी अमाइन. इथिल अमाइन प्रायमरी अमाइन. एन प्रोपिल अमाइन एकच अल्किल ग्रुप आहे एन प्रोपिल प्रायमरी अमाइन. सेकंडरी ब्युटिल अमाइन. आता काहींना वाटेल सेकंडरी ब्युटिल अमाइन सेकंडरी अमाइन आहे सर. सेकंडरी ब्युटिल मध्ये कार्बन सेकंडरी आहे अमाइन नाही. अल्किल ग्रुप किती ऐकू आले
सेकंडरी ब्युटिल अमाइन मध्ये एकच सेकंडरी ब्युटिल ग्रुप. देअरफॉर सेकंडरी ब्युटिल अमाइन इज अ प्रायमरी अमाइन. आणि टर्शरी ब्युटिल ग्रुप अमाइन, काहींना वाटतं टर्शरी ब्युटिल अमाइन तर आता नक्कीच टर्शरी असेल. टर्शरी ब्युटिल मध्ये कार्बन टर्शरी आहे, अमाइन मात्र प्रायमरीच आहे. टर्शरी ब्युटिल अमाइन मध्ये एकच ग्रुप आहे ना टर्शरी ब्युटिल ग्रुप, मग ते प्रायमरी अमाइन झालं. डाय मिथिल अमाइन, हा आता दोन अल्किल ग्रुप ऐकू आले, मिथिल आणि मिथिल, डाय मिथिल हे सेकंडरी अमाइन आहे. इथिल मिथिल अमाइन हे पण सेकंडरी आहे. डाय इथिल अमाइन हे पण सेकंडरी आहे. टर्शरी ब्युटिल इथिल अमाइन, टर्शरी ब्युटिल इथिल, एक ग्रुप इथिल एक ग्रुप टर्शरी ब्युटिल, दोन अल्किल ग्रुप सेकंडरी अमाइन आहे. ट्राय मिथिल अमाइन तीन अल्किल ग्रुप आहे टर्शरी अमाइन. डाय इथिल मिथिल अमाइन किती ग्रुप ऐकू आले, डाय इथिल म्हणजे दोन इथिल आणि मिथिल म्हणजे अजून एक झाला, टर्शरी अमाइन झालं हे डाय इथिल मिथिल अमाइन. ट्राय इथिल अमाइन टर्शरी अमाइन आहे. आता ध्यानात घ्या, प्रायमरी अमाइन कडे फक्त एकच अल्किल ग्रुप असतो, पण सेकंडरी अमाइन कडे किती अल्किल ग्रुप असतात, दोन. म्हणून याचं फर्दर क्लासिफिकेशन करता येतं. सिंपल अमाइन अँड मिक्स्ड अमाइन खूप सोपं आहे. सिंपल म्हणजेच सिमेट्रिकल अमाइन आणि मिक्स्ड म्हणजेच अनसिमेट्रिकल अमाइन. सिंपल म्हणजे सिमेट्रिकल, सिमेट्री म्हणजे ज्याचे दोन सारखे भाग होतात, म्हणजे ज्याच्याकडचे सगळे अल्किल ग्रुप सेम आहेत. अगदी इथं सुद्धा तसंच आहे, सिंपल आणि मिक्स्ड. इफ ऑल द अल्किल ग्रुप्स in the secondary or tertiary amine are same, then it is called simple, means a symmetrical amine. But if it contains more than one type of alkyl group, then it is called mixed, that is unsymmetrical amine. For example, dimethylamine symmetrical आहे, पण ethyl methyl amine unsymmetrical आहे. diethylamine परत symmetrical आहे. इथं trimethylamine symmetrical आहे, पण डायइथिल मिथिलामाइन हे मात्र अनसिमेट्रिकल आहे. असं क्लासिफिकेशन प्रायमरी अमाइन मध्ये करता येत नाही, कारण तिथं फक्त एकच अल्किल ग्रुप आहे. पण असं क्लासिफिकेशन सेकंडरी आणि टर्शरी मध्ये करता येतं. जर अल्किल ग्रुप सगळे सारखे असतील तर ते सिमेट्रिकल म्हणजे सिंपल झालं, आणि अल्किल ग्रुप जर वेगवेगळ्या टाईपचे असतील तर ते अनसिमेट्रिकल झालं. ओके, this is the basic information about the organic compound amines. I think you understood it very well. Stay tuned for next video lecture. Tab tak ke liye goodbye, good day, and thank you once again.